गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज. आणि आत्ताच आंघोळ वगैरे केलेली आहे, रेडी झालेलो आहे. तर आज लवकर उठलो, बोलो ब्लॉग लवकर अपलोड करीन. तर त्यामध्ये पण बाधा आली. तर वायफायचा रिचार्जच संपलेला आहे आणि त्याला रिचार्जसाठी फोन करतो तर बाई फोनच न उचलत आहे. आमच्या इकडचं असंच आहे, फोन केल्यावर रिचार्ज करेल पण पैसे घ्यायला कोणी येत नाही. भाईला बोललो तुझे पैसे जे काय असेल सांग बोलो फटाफट आणि रिचार्ज तरी कर. मॅसेज टाकलेला, आता बघू. फोन तर उचलला नाही, मॅसेज बघितला तर ठीक आहे. तर गाईज आज आपल्याला आहेत कामं एक दोन जरा. पप्पांच्या नावावर ना सिलेंडर वगैरे म्हणजे गॅस वगैरेचं सर्व होतं. तर ते गॅसचं KYC आता होणार तर नाही, पप्पांच्या नावावर आहे. तर आता ते माझ्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे, तर तिकडं जायचं आहे. आणि लवकर उठलं तर बोललं मावरा आणायला जाईल. आणि बघा पाऊस पडतो आता बाहेर, बारीक 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 आहे बघा. काल रात्री पण पावसाने पूर्ण वाट लावली, आम्ही गेलेलो बाहेर तर असंच टाईमपासमध्ये. तर बघू, पहिले आपलं जो इम्पॉर्टंट काम आहे गॅसचा तो करू, त्याच्यानंतर मग जाऊ आपण मावरा आणायला. मावरा काही नाही खाल्ला तरी चालेल, पण बाई गॅसचं इम्पॉर्टंट आहे. KYC नाही झाली आणि ट्रान्सफर नाही झालं तर मला शिव्या खायला लागतील, कारण मला 1 हप्ता झाला आई सगळी सांगतात. मी उद्या 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 करतो आहे. आणि बघा बाहेर फिरून फिरून बघा एवढी धूल आहे ना बाहेर, पूर्ण चेहऱ्याची वाट लागली बघा कशी. चला गाईज कंटिन्यू आजच्या ब्लॉगमध्ये बघूया आजच्या दिवसाचा जो काही रुटीन असेल तो. जायचं बाहेर आणि बारीक बारीक पाऊस आहे आणि बारीक बारीकच भिजवल असं आहे. हे बघा काय बोलायचं, कामांची वाट लावते. आज सगळ्यांना एकदम जोर आला आहे. TVचा रिचार्ज, वायफायचा रिचार्ज सगळं एकाच दिवशी खपला आहे. तर आता TVचा रिचार्ज पण करतो, कारण मॅच आहे आज, त्यांना मॅच बघायची आहे म्हणून. चला आता करूया, मग जाऊया काहीतरी कॉफी फी पिऊन. बघा आता निघालेलो आहे पिऊशी घेऊन. पाऊस का गेला ना अजून, पण बारीक बारीक आहे. आणि मला असा कंटाळा येतो नाही पावसाचा, परत ते डॉक्युमेंट नाही भिजले पाहिजे त्या पावसाच्या मुलं. चला आता करूया आपला जो काय काम आहे तो. आणि ना मावरा फक्त आमच्या दोघा तिघांपुरतंच आणायचं आहे, कारण बाकीचा कोणच नाही जेवायला. नाना नाही ना, कोण नाही. आई, मम्मी, मी, आम्ही आमच्यापुरतं आणायचं आहे. तर चला, पहिला समजत नाही काय करू, पहिला मावरा घेऊ का पहिलं हे करू. कारण कशामध्ये का आता 12 तर वाजलेच आहेत, परत मावरा पण नाही भेटणार. थोडा टाईम अजून झाला तर तेच समजत नाही. बघू आता काय कसं काय. या कामं असली नाही बाईला अजून जास्त जोर येतो बघा. कधीपासून एकदम कमी होता पाऊस, एकदम बारीक बारीक. आता बघा किती जोरात आलेला आहे. बेकार काम एकदम, काय थांबायला लागल. ब्लॉग पण अपलोड नाही केला अजून काहीच. मी 12 वाजल्या अजून ब्लॉग नाही अपलोड केला. आता आल्यावर ब्लॉग अपलोड करायला लागेल. वायफायचा रिचार्ज केला आहे भाऊनी, त्याने एक नशीब चांगलं काम केलं. फटाफट मेसेज बघितला ना, केला रिचार्ज. तर आता वायफाय ब्लॉग अपलोड करायला थांबलो तर परत ते जिकडं आपल्याला जायचं ते बंद होईल, कारण अजून मला झेरॉक्स वगैरे काढायचे डॉक्युमेंटचे, ते पण नाही काढलेले अजून. स्ट्रगलवाला दिवस आहे आजचा, स्ट्रगलवाला. आपल्याला अशी स्ट्रगल नाही आवडत, कंटाळा येतो आपल्याला असं सगळं कसरत करायला. कोणाला कॅडबरी खायची असेल तर या आमच्या इकडं. बघा किती कॅडबरी पडले बघा रस्त्यावरती. फ्रीमध्ये भेटेल तुम्हाला, पाहिजे तेवढी न्या, खरडून खरडून. डार्क चॉकलेट पण आहे, तो इकडं कोपऱ्यात पडले बघा, तिकडं डार्क चॉकलेट पडले. आता आलोय झेरॉक्स मारायला. बघा किती स्लो काम करते आणि लॅमिनेशन पण करून घेतो. पप्पाचा मृत्यू दाखला आहे तो. जाम दिवसानंतर आठवला मला, नानाने कधीच करून ठेवायला सांगितलं होतं. आमदारकीचा फॉर्म भरतोय, वोटिंग करा मला नक्की आवर्जून. काम झालंय लगेचच फटाफट, पण टाईम झालाय काहीतरी वाजले असतील 1. आता 1 राऊंड मारू कोपरला.
कोपरला असेल कोणी मावरावाला तर ठीक आहे, नाहीतर मग गावात जायला लागेल. आणि गावात पण मला वाटत नाही का आता भेटेल 1 वाजता. गपचूप मला काहीतरी पार्सल न्यायला लागेल, कारण मम्मी त्या लोकांसाठी तर आहे व्हेज, त्या लोकांना का असं या नाही का नॉनव्हेजच खाल्ला पाहिजे, ते लोकांना जमतं. नाहीतर मग माझ्यासाठी नेतो पार्सल मी काहीतरी चायनीज बिनीज, ट्रिपल राईस ना तर काहीतरी. चला बघू. आता वातावरण बघा कसं आहे, खतरनाक एकदम. अजून पण पाऊस पडते बारीक 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 बारीक. काही आलतो कोपरला, पण आपले नशिबात त्या मावऱ्या नाही. आपल्या नशिबात फक्त पाऊस आहे आज, ट्रॅफिक आहे. मावऱ्यावाला सगळ्या गेल्या मावरा खपून, कारण वार आहे शुक्रवार, लवकर खपला असेल त्यांचा मावरा. तर आता जाऊया गपचूप घरी, कारण नको आता गावात दिवस जायला. आता मूड चेंज झाला, आता डायरेक्ट आपण काहीतरी चायनीज बिनीज खाऊया आजच्या दुपारच्या जेवणाला. संध्याकाळी भूक आहे इथे. पाऊस आलाय बघा, पाऊस आता पुराच्या खालून कुठपर्यंत नाही लागत पाऊस, कुठपर्यंत जाऊ घरामध्ये काय काय तिथं भिजायला लागत. हे बघा बाईने बघा कसा वॉटर पार्क 1 नंबर काम केला, पाणी उडवलं दुसऱ्याच्या अंगावर. चला आता आई, आजचा दिवस सगळ्यांसाठी बेकार आहे. आत्ताचे आता 2 ॲक्सिडेंट बघितले मी सकाळपासून. बाईकवाले पडलेत, कोसळलेत पावसामुळे स्लिप होऊन. आता एक मागं पडला, मगाशी झेरॉक्स मारत होतो तिकडे एक पडला. आपण पण असती जाऊन आता 3रा नंबर आपला यायचा त्यांच्यामध्ये. त्या बरीगत नाही, मेट्रोचं काम चालू आहे, 1 साईडचा रस्ता बंद केला आहे. अपडेट बघा, ट्रॅफिक लागत चालले, आता पूर्ण वाट लागत जाणार आहे लोकांची. आपल्याला काय, आपण पोचलो घरी, पण बाहेर निघायचे वांदे होणार आहेत गाईचे. बघा अख्खा रस्ता खाली, इथं मेट्रोचं काम चालू आहे, वाट लागणार आहे पूर्ण. आता आलेलो एक घरी, तर पहिले ना ब्लॉग अपलोड करायला ठेवतो, कारण जाम टाईम झाला आजचा ब्लॉग अपलोड व्हायला. चला, आणि मग थोड्या वेळाने जातो मी काहीतरी पार्सल आणायला. समूसाठी काय आणत नाही, समूला भाई घरातलं खायला देतो, कारण त्याला नंतर त्रास होतो बाहेरचा खाल्ल्यावर. माझ्यासाठी एकट्यापुरती बस झालं. तर चला पहिले ब्लॉग अपलोड करू आपण, नंतर मग बाकीची कामं करू, कारण इम्पॉर्टंट आहे ती पण भरपूर. गाई जाताना समूला क्लासला सोडायला चाललेलो आहे, आणि बोललो मला पण काहीतरी जेवासाठी घेऊन येतो, कारण आई आणि समू तर जेवलेलं आहे, त्याला बाहेरचं दिलंच नाही, त्याला गपचूप अंडी खायला लावलेत. चला समूला सोडू क्लासला, येताना काहीतरी चायनीज घेऊन येऊ खायला. त्याच्यानंतर मग जरा आराम करून डायरेक्ट आज संध्याकाळी जाऊया बाहेर, दिवाबत्ती वगैरे करून. चलो, याला क्लासला सोडून लई दिवसानंतर चालू, याला क्लासला सोडायला भरपूर दिवसानंतर चालू आहे. आता गेला बारका क्लासला. चला आपण पण, भूक लागली आता जाम. 3रा ॲक्सिडेंट बघितला सकाळपासून, 3रा ॲक्सिडेंट. भाई काय आज दिवस कसला आहे का माहिती. हे चालू आहे का, चालू आहे नाही. चायनीज घ्यायला आलतो, याचं दुकानच बंद आहे, जिथून मी घेतो तिथून. 3रा ॲक्सिडेंट बघितलाय सकाळपासून. भाई काय बोलायचं आज, जो तो तडपडतोय या पाण्यामुळे, या चिखलामुळे. आलेलो आहे या बाईकडं, याचा पण टेस्ट चांगली आहे. आता घेऊया इथून पार्सल. चलो, रोड साईड चायनीज आपल्याला जाम आवडतो, कारण असं बघायला भेटतं ना बनवताना. मोठ्या हॉटेलमध्ये असं बघायला नाही भेटत. आता मस्त वाटतं, असं बघून सॅटिस्फाय भेटतं आपलं जेवण बनवताना बघतं. या आता जेवायला टाईम झाले जेवायचा, घेऊया आता जेवून गाईस. त्याच्यानंतर जरा वेळ करू आराम, मग संध्याकाळी आपण जाऊ आज बाहेर. आता जरा वेळ गेलो तर जाऊया गावात. चला पहिले जेवून घेतो, मग बघू पुढचा कसं काय. बघा तुम्हाला काल पण दाखवलेलं मी पप्पांचा, मी जेवण ठेवतो तिकडे. बघा किती पक्षी येतात. आज जाणार होतो मी घरटा आणायला यांच्यासाठी, पण काही पाऊस पडतो जाम. आता बघू, उद्या मुहूर्त निघाला तर उद्या घेऊन येऊ. 4:45 वाजलेत गाईस. जरा वेळ ना झोपलो होतो. बाहेर पाऊस बघा किती पडतोय, जसा पावसालाच आहे. बघा किती पाऊस पडतोय, बेकार एकदम. नशीब बाहेर नाही गेलो मी, अबा आता फसलो असतो कुठेतरी एका जागेवर. तर आता झोपतो परत, संध्याकाळी उठतो. बघू आता पाऊस कमी झाला
तर बाहेर जाऊ ना तर मग गपचूप घरात बसूया संध्याकाळी. पण चला गुड नाईट, भेटू थोड्या वेळाने. काहीच बघा आता संध्याकाळ झालेली आहे. हा मला कॅमेरा नीट पकडू दे पहिले. हां तर आता झालेली आहे संध्याकाळ. दिवाबत्ती वगैरे केले घरामध्ये. पाऊस पण आता एकदम बारीक बारीक झालेला आहे. चाललो मी गावदेवाच्या आपल्या देऊळात चाललो आहे. गावदेवाशी आमच्या घराच्या बाजूलाच गावदेवाचा देऊळ आहे. एक मिनिट थांबा जरा काहीच. तर आता चालले पाय पडायला देऊळात देवाबत्ती वगैरे करूया आपण. आमचे बाबा होते ना, पप्पांचे काका, आमच्या जयेश नानाचे पप्पा. तर बाबा ना खूप म्हणजे गावदेवाचं हे करायचं, पूजा वगैरे आणि दिवा वगैरे लावायला, दिवाबत्ती वगैरे करायला यायचे देवळात. तर चला आता चाललो मी पण देवळात. हे बघा ही आमचं घर, अख्खी बिल्डिंग आमची. ही पण आमचीच जागा आहे, फक्त एवढंच की बिल्डरला दिले. आणि या समोरच आहे गावदेवाचा देऊळ आहे बघा. हा देऊळ आहे गावदेवाचा. आता जाऊया, बत्ती बित्ती करूया, मग घरी जाऊया नाश्ता करायला. चलो. आणि कुत्रे जातात म्हणून देऊळ बंद करून ठेवलं आहे. भटके कुत्रे आहेत भरपूर इथे म्हणून. या आता देऊळ बघा, लादी बिदी एकदम साफ केलेली आहे कोणतरी, आमचे गावदेव महाराज. तर आता चला पहिले नंतर मग व्हिडिओ शूट करतो. पहिले देवबत्ती वगैरे करतो मी, आशीर्वाद घेतो आमच्या गावदेवांचा. तर बघा झाले आता बत्ती वगैरे करून दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे गावदेव महाराजांचं. आणि कसं आतमध्ये भटके कुत्रे जातात म्हणून देऊळ दरवाजा बंद करायला लागतो. तर आमचे बाबा आहेत ना, रोज असायचे, रोज. म्हणजे पहिला तर असं पण देऊळ नव्हता, पहिला असा देऊळ नव्हता एकदम असा. म्हणजे आमची जागा डेव्हलपला नव्हती दिली तेव्हा. पूर्ण असा साधा देऊळ होता ओपनवर. आणि पूर्ण इथं झाडं वगैरे असायची भरपूर. आणि एवढं जनावरं वगैरे निघायची ना, भरपूर निघायची. तरी पण न चुकता यायचे. आणि बाबा जरी कुठं बाहेर गेले तरी पण नानाला सांगायचे तर बत्ती करजा, दिवा लावायला वगैरे. तर आता आपण पण केलं पाहिजे ना, आपल्याला जमल तसं. तर आता काहीच पाऊस पण थांबलेला आहे. आणि ना घरी आता काहीतरी ना, माझं काय अजून फिक्स नाही घरात जेवायला आहे का नाही. तर आपल्या बारक्या भावांना, ते लोक काय मावरा खात नाही. दुपारी मी आणवतो माझ्या वाटणीला, कारण ते सकाळी शाळेत वगैरे जातात ना, कॉलेजला, शाळेत. मग कसं एक टाईम खायला भेटतं. पण या टायमाला कसं ते लोक घरात असतात, मग त्याच्यासाठी चिकन बिकन काहीतरी आणून देऊ जे त्यांना आवडते ते. नंतर मग आपण जरासा बिर्याणी आहे घरात, ती बिर्याणी खाऊ, मग बाहेर जाऊ, मग बघू जेवायचं कसं काय. आता फक्त नाश्ता करू जरासा बिर्याणीने. चला. सकाळच्या टायमाला स्नॅक्स खातात आणि आम्ही बघा बिर्याणी खातोय. चाय बी आपल्याला आवडत नाही, बिर्याणी खाऊया मग निघूया आपण बाहेर. मग तुम्हाला जसं बोललो काहीतरी देऊया आणून यांना, तिथूनच कल्टी मारू आपण डायरेक्ट. चलो या बिर्याणी खायला. मटन बिर्याणी ना, सॉरी चिकन बिर्याणी एक नंबर आहे, भारी. तर चला आता काहीतरी यांना आणून देऊ जेवासाठी, चिकन बिकन. मग ते करतील 65, 65, 95, 85 काय करायचं ते झाले. आणि मग आपण जाऊ जरा एक कॉफी बिफी पिऊ मस्त बॅटीला. नंतर मग बघू काय प्लॅन आहे ते. या इथूनच येत होता ना, खालूनच. काल कसं आपण ते आपली लिफ्ट बनवली तशी इथूनच पार्सल करायचा वरती. ऊपर इकडे 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 इकडे. बाबा 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 थांब जरा. नॅचरल लिफ्ट आहे आपली, नॅचरल लिफ्ट. जाऊ दे. फर्स्ट फ्लोर. खेच खेच. आता दोन्ही तंगड्या ठेवून गाडीवरती आपण निघाले आपल्या मिशनवरती, कारण चिखल जाम उडतोय.
कॅडबरी झाली सगळीकडे बघा, फ्रीवाली कॅडबरी. तर सगळं आता झालेलं आहे, घरी जे काय पाहिजे ते नेऊन दिलेलं आहे. बघू आता जेवायला आलो तर येऊया, नंतर मग थोडा वेळ आणि म्हणजे थोडा लेट येऊ, बाहेरची जेवण घेऊन कसं काय आहे ते आता. आणि गाईच मौसम एवढा भारी झाला ना, थंडा थंडा एक नंबर. फक्त चिखल आहे ना, चिखल नसला पाहिजे होता. एक नंबर मौसम झालेला आहे, एकदम भारी. आपल्याला असंच आवडतं, एकदम चिलवाला. पाऊस पडल्यानंतर आणि खाडी आहे ना आमच्या इथं, मग लगेचच पूर्ण थंड थंड होऊन जातं. चला आता जास्त बोलत नको बसला, पण जाऊया या. आणि हेल्मेट घेतला, थांबायची गरज पण नाही आपल्याला आता तिकडं पुढे. काहीच मॅकडीला ना चिकन नगेट्स बिगेट्स काय काय खाल्ला ना, मम्मी फोन करू होती म्हणून जरा आलो आहे घरी. जरासा जेवतो ना तर मम्मी शिव्या घालेल परत. मग जरासा चिकन घेतलं आहे, घेऊ आता, कारण चिकन मला आवडत नाही. आता आलो आहे गावात आणि ना सगळे गेले जेवायला. मला वाटलं असतील आणि मी पण आलतो. काय ना आता मग मी पण जातो. आपला बघा एक बाई भेटला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तर जाऊन दे, चला आता जातो घरी. काहीच मी बोललो मस्त चालायला जाऊ आपण धक्क्यावरती, पण सगळीकडे बघा असं चिखल चिखल झालेला आहे पावसाने. नको आता, गपचूप घरात आपण सुसंस्कृत चांगल्या बालासारखा या. तो आता आलेलो आहे घरी आणि आता करायचा ब्लॉग वगैरे एडिट जाईच. तर आपण हा जो ब्लॉग आहे ना हा आपण ठेवू एवढाच. आज कुठं जास्त गेलो नाही, पाऊस होता म्हणून फक्त मॅकडी बिगडी जवळच गेलो. त्याच्यानंतर कॉफी वगैरे पिऊन घरी आलो. तर बघू आता उद्या आपली जी कामं बाकी आहेत ती करूया. तर चला, बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. भेटू उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये या. चला.